पहिलाच त्या मैदानात जी गाडी पडली नाही त्यावेळेला लोकांना वाटलं यायला चुकला का निर्णय दादांचा जितूबाईंचा सगळ्यांचा काय नाही एक म्हणजे नाही का मित्राच्या रूपात भेटलेला देव माणूस आहे. खूप जेव्हा भेटन तेव्हा काही नाही आपल्याला चांगली गोष्ट सांगून जाणार, त्यामुळे खूप आनंद वाटतो. आपल्याला म्हणजे पहिल्यापासूनच विनायक शेठ असा दिलदार माणूस आहे. म्हणजे त्या माणसाचं शब्दामध्ये आपण काय गोष्टी सांगू शकत नाही. म्हणजे की माझा आवडता बैलगाडी मालक जर कोण असेल ना तर विनायक शेठ लिंगरे देशमुख. आणि ज्यावेळेस आमची मागच्या जेव्हा आमचा फायनल झाला होता त्याच वेळेस आमचं ठरलेलं की बाबा पुढच्या वर्षी सुलतान आणि सोन्याचा फेरा टाकायचा. कारण मागच्या वर्षी ज्याला तर नमस्कार मित्रांनो, आपण सोन्या 50 केसरी मैदानात 900 गाड्या आणि उजेडात फायनल. काय सांगचाल दादा? खरं तर नानाजी खूप चांगलं विचारलं एका दणक्यातच. म्हणजे पहिल्यांदाच 6 मारले वाटलं हा प्रश्न विचारून. खरं तर 900 गाड्या आणि उजेडात फायनल. खरं तर ज्यावेळेला मैदान भरलं आणि यांनी सांगितलं राहुलने आणि त्यांच्या मित्र परिवाराने की असं, मग मला प्रश्न पडला कसं मैदान यांना पार पडेल. म्हणजे किती, कारण पाठीमागचा एवढा मोठा अनुभव होता ना की 900 गाड्याचं मैदान किती स्पीडमध्ये पार पाडते. पण खरोखर अतिशय छान मैदान पार पाडले. त्यांची टीम जी आहे राहुलचे जे सर्व गाव आले त्यांचे मित्र, अतिशय चांगलं. म्हणजे तुम्ही सांगा मला सकाळपासून कुठं वादविवाद झाला किंवा काय झालं. आणि ज्या वेळेला असं झालं त्यांनी म्हणले नाही की त्यांनी कोणाची बाजू घेतली नाही. त्यांनी काय सांगितलं, जी बैलगाडी संघटना आहे तो जो निर्णय देईल तोच माझा निर्णय. म्हणजे असं झालं ना तर ह्या बैलगाडी क्षेत्राला कधी गालबोट लागणार नाही. आणि पुढच्या वर्षी 1000चा आकडा हेच मैदान पार करणार आज सांगतो मी. 400 साहेब हे बघा, हिथंच आप्पाला सांगितलेलं मी, आप्पा गेल्या वर्षीच मैदान चांगलं झालंय, ह्या वर्षी 1000 गाडीच्या वर जाईल, पण फाटीची ही झाली. बरं आता मला सांगा, तुम्ही मैदान सगळं व्यवस्थित घेतलं, सगळं एक नंबर घेतलं आणि स्वतः ह्याच्यावर घेतलं नाही, शेवटी कमिटीने निर्णय गेला असं. कारण जिथं जिथं वाटते ना बाबा निकालाचे लय घासा कसे तुम्ही बघा बाबा, म्हणजे कमिटीला दिलं. खरं तर काय माहिती आहे का, आता तर कुठेतरी बैलगाडी क्षेत्र का वाळणाव चांगले चालले. अखिल भारतीय संघटना ज्यावेळेस कार्यरत राहिली त्यावेळेस कुठेतरी आज बैलगाडी मालकाला आणि बैलांना चांगले दिवस आले आणि एक बैलगाडी क्षेत्र चांगल्या वाळणावर निर्माण झालं. आणि ज्यावेळेस या गोष्टी घडत असतात त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की बाबा जे काय निर्णय अखिल भारतीय संघटना देईल तेच आम्हाला मान्य असेल. आम्ही फक्त आयोजन आहे, तुम्हाला त्यावेळेस सांगितलं पहिल्या मला की हे आयोजन फक्त आमच्या एकट्या कमिटीच नाही, आयोजन अख्ख्या महाराष्ट्राचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जी ही जोड आणली, खरं सांगू सगळ्या माझी जी पहिल्या काळात बघत होती ना, ज्या सोन्या आणि सुलताना ज्यांनी बघितलं म्हणतात ना, ह्या जर बैलगाडी क्षेत्रात सोन्यानं सुलतानाला जर नाही बघितलं तर काय म्हणतो आपण, एक प्रकारे देव आहे ती. आणि ह्याला बघायला भेटलं जी नवी स्पीड होती किंवा जुन्या पिढीनं बघितलेलं, पण नव्या पिढीनं हे फेरा कधी बघितला नव्हता. आम्ही सुद्धा बघितला नव्हता, स्वतः डोळ्यानं आम्हाला बघायला भेटला. काय सांगचाल ह्या देवाविषयी, काय सांगचाल? खरं तर काय, सोन्या सुलतान आपली बैलगाडी सुरुवातच सोन्यापासून झाली. आणि माझ्या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत पाहिलं की माझा आवडता बैलगाडी मालक जर कोण असेल ना तर विनायक शेठ लिंगरे देशमुख. आणि ज्यावेळेस जेव्हा आमचा फायनल झाला होता त्याच वेळेस आमचं ठरलेलं की बाबा पुढच्या वर्षी सुलतान आणि सोन्याचा फेरा टाकायचा. कारण मागच्या वर्षी ज्याला देव संबोध जातो तो अक्रमिंद केसरी बकासूर आणि सोन्याचा फेरा पडला होता. त्याच उत्साहात यावर्षी हा फेरा पडला होता. खरं तर एक फेरा मारा टाकायला डोक्यात होता, परंतु तो टाकता आला नाही. आपला अक्रमिंद केसरी बकासूर आणि स्वर्गवासी पंढरीशेठ फडके यांचा बादल हा फेरा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण कुठं ना कुठं टाकू. आणि सुलतान आणि बकासूर आपल्याला, फक्त माझी वैयक्तिक इच्छा आहे सुलतान आणि बकासूर एकदा कुठेतरी फेरा पडताना मी माझ्या गावाचे मैदान असेल ना त्यावेळेस मी गावकऱ्यांना विनंती करून, या दोन्ही बैलांना विनंती करून तो फेरा नक्की टाकण्याचा प्रयत्न असेल आपला. बघा, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आज एवढं शेटविषयी, विनायक शेटविषयी सांगचाल? कारण कसं होतं माहिती आहे का, प्रत्येकाला म्हणजे ही मैदानावर एक प्रकारे ज्याप्रमाणे मला तर वाटतंय मैदानावर एक बकासूर असल्यानंतर जी चर्चा असते, आज शेट असल्यामुळे म्हणजे एक वेगळा उत्साह असतो प्रत्येकाला. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की बाबा चांगलं व्हावं कुठली पण गोष्ट. कसं आहे माहिती आहे का, कुठल्या गोष्टीत तुम्ही गेला ना तर तुम्हाला गॉडफादर पाहिजे. म्हणजे आपल्याला म्हणजे पहिल्यापासूनच विनायक शेठ असा दिलदार माणूस आहे. म्हणजे त्या माणसाचं शब्दामध्ये आपण काय गोष्टी सांगू शकत नाही. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना बाबा, राजकारणात पण कोणतरी गॉडफादर पाहिजे आणि बैलगाडी क्षेत्रात पाहिजे, तसं आमचं गॉडफादर आहेत विनायक शेठ लिंगरे देशमुख. सगळ्यात महत्वाची गोष्ट मोहिल शेठ, बरं का आपला लय कमी हे होतो, काय सांगचाल याविषयी, विनायक शेठ विषयी? काय नाही एक म्हणजे नाही का मित्राच्या रूपात भेटलेला देव माणूस आहे.
खूप जेव्हा भेटन तेव्हा काही नाही आपल्याला चांगली गोष्ट सांगून जाणार, त्यामुळं खूप आनंद वाटतो. घरचा साज कधी बघायला भेटेल आपल्याला? लवकरच पळणार घरचा साज. आणि आजच्या जोडीविषयी काय काय सांगचाल? नाही, जोडीला समोरून बघायची इच्छा होती, आज बघितली, पूर्ण आली. आणि आज खाली जाताना 4 नंबर असावं लागली, त्यावेळेस सांगितलेलं शेटने की 1 नंबर. बागाजी बोलत बोलत ज्यावेळेस कालावा झाला बाकासूर लागला 100%. बकासूर आला पुढे इथं निकालात खाली जाताना फायनलला, तेव्हा आले माझ्यापाशी, सांगितलं तू आज 1 नंबर करणार म्हणजे करणार, आणि केला 1 नंबर. दुसऱ्याच्या सुखात दुसऱ्याच्या दुःखात राहणारा माणूस म्हणजे हे महत्वाचं पाहिजे. आज त्यांचा बैल, आज सगळ्यांची चर्चा होती ती पण गाडी 1 नंबर करू शकते देवा. त्यांनी काय आता दोन्ही गाड्या आमच्या घरच्या फायनलला राहिल्या, खूप आनंद वाटला. आणि त्यांनी 1 नंबर केला ना आम्ही 1 नंबर केला, दोघांना एकसारखंच आहे. शेट, मोबाईलच्या नशिबाविषयी तुम्ही सांगितलेस, पण काय सांगताल या माणसाचं भविष्य काय? आपण ज्यावेळेला एखादी राशी पत्रिका बघतो ना, जन्मवेळ असते ना, जन्मवेळ त्या माणसाची जन्मवेळ असणार आहे ना, सगळ्यापेक्षा वेगळी असणार आहे. म्हणजे ह्या माणसाची जन्मवेळ म्हणजे खूप चांगली असणार आहे असं मला वाटतं. कारण एवढ्या लाखात तुम्ही ज्यावेळेला एवढ्या चर्चेत नावात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर लय नशिबाला माणूस पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपला बैल पळाला आहे आणि 1 नंबरची चर्चेत आहे, दुसऱ्याला म्हणायला पण मोठं काय लागतं शेट. तुम्ही दाखवलं काय माहिती, खरं सांगतो मी खाली चालू ना बोललो ना मग अशी एका 2-3 मुलाखत ते सांगितलं की मी एक 8-9 महिन्यापूर्वी एक मुलाखत दिली होती आणि मला एक जणांनी विचारलेलं की बकासूर आणि तुम्ही जर एका सेमीत किंवा फायनल असला तर तुम्ही काय करचाला. तर त्यावेळेला मी धनाजी सांगितलेलं की मी सांगेल की पहिला बकासूरला 1 नंबर होती, त्यानंतर मग माझा दुसरा तिसरा होती. आज पण म्हणतोय मी, गाडी खाली जाताना पण तेच म्हणलं. कसं आहे, हा बैल आहे ना, हा बैल वेगळा आहे, याची बराबरी कोणी करायची नाही. वासरू कोणाला माहित होतं आज, मला माहित नव्हतं एवढा रोज बैलगाडी क्षेत्रात असणाऱ्या माणसाला त्याला 1 घेऊन नंबर करायचा, 1 नंबर करायचा फायनलला 900 गाडीत खाऊची गोष्ट नाही. 30 लाखाचा बैल अनेक लोकांनी म्हणजे 19-20 होतं, पण आज त्यानं त्या किमतीप्रमाणे पाहिलं. खरं आहे की पेडगावच्या मैदान जे झालं आदत बैलाचं, त्या मैदानात जी गाडी पडली नाही त्यावेळेला लोकांना वाटलं यायला चुकला का निर्णय दादांचा, जितूबाबांचा, सगळ्यांचा. पण आज ज्यावेळेला सेमीला फायनलला पडली आणि तेव्हा वाटलं मनापासून की आपण घेतलेला निर्णय योग्य होता. जितू शेटनी आम्ही जे सगळ्यांनी दोघांनी मिळून घेतला निर्णय तो योग्यच होता. मोल शेट, गेल्या वर्षीचं वासरू तुम्ही बघितलं, ती सेम कॉपी आहे. नाही, गेल्या वर्षी ना चांगलं वासरू होतं, पण काय त्याच्या मनात नसन पाळायचं, त्यामुळे ते गेल्या वर्षी काय पळलं नाही, त्याचे काहीतरी प्रॉब्लेम असेल. पण ह्या वर्षी पण तेवढंच वासरू होतं आणि 1 नंबर केला. त्या वासराची आणि ही वासरू सेम असल्यामुळे तुम्हाला एक वाटलं की बाबा आपल्याला आता काय मामांनी नियोजन म्हणजे राहुल नियोजन नव्हतं केलं, राहुल आपण नियोजन केलं. तर जेव्हा गटाला गाडी सुटत होती तेव्हा माझ्या अभिमानात दागदुग चालू होती की नक्की काय होतंय, पण सक्सेस झालं. चला, धन्यवाद. आभार आहे.